नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे त्याच जोशात त्याच जल्लोषात. टायटल बघून तुम्हाला वाटलं असेल बाबा दादूच चांगला आगरी महोत्सवला. विषय कसा आहे माहिती आहे का, जसं श्रावण कपल्यावर तुम्हाला आतुरता असते गणपती बाप्पाच्या आगमनाची, दिवाळी आल्यावर तुम्हाला आतुरता असते ती म्हणजे बोनसची, तसंच आम्हाला आगरी कोल्हांना आतुरता असते दरवर्षी येणाऱ्या आगरी महोत्सवाची. खूप मोठा आपला आगरी समाज आहे, खूप मोठी त्याची संस्कृती आहे, सगळं काय खूप मोठं आहे, सगळं काय व्यवस्थित तुम्हाला दाखवीन. आणि आता आपण पुन्हा चाललोय त्याच जोशात त्याच जल्लोषात आगरी महोत्सव 2024 बघायला. तर गाईज आता आपल्याबरोबर आपले मित्र परिवार पण आले. आता आम्ही इकडे पॉईंटवर आलोय, पुढे जाऊन तुम्हाला आतमध्ये सगळं काही व्यवस्थित दाखवतो. चला लेट्स गो यार लवकर. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही मंडळाच्या बाहेर आलोय. बाहेर येताच एखादं डेकोरेशन बघून मन भरवून गेलंय. खूपच छान इथे असे एंट्री होते. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. आता आतमध्ये गेलो म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला इकडचं डेकोरेशनमध्ये बघू शकता आगरी कोळी समाजातील बनवे इथे दिसत आहेत. त्यानंतर इकडे विठ्ठल रायाची मूर्ती आहे, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे, शंकराची मूर्ती आहे, श्रीराम सीताबाई यांची मूर्ती आहे आणि आगरी समाजात वापरणारी साधनं इथे तुम्हाला दिसू. त्यानंतर आम्ही गेलो इकडच्या महोत्सवामध्ये लागलेले स्टॉल होते, लहान लहान स्टॉल होते, पण त्या स्टॉलमध्ये तुम्हाला लहान पिनापासून तर 4 व्हीलर गाड्या एवढे मोठे मोठे स्टॉलमध्ये साहित्य तुम्हाला बघायला भेटेल. खूपच छान इकडचं नियोजन होतं. इकडे स्टॉल बघाल तर प्रत्येकाला पुरेशी जागा होती, पाहिजे त्या तुम्हाला इथे वस्तू होत्या. उदाहरणार्थ खाण्यासाठी मिठाई असेल, घरामध्ये वापरणारे साहित्य असे बरेच साहित्य होते इकडच्या स्टॉलमध्ये. इकडचं नियोजन तर एकच नंबर असतं. स्टॉलमध्ये तुम्हाला पाहिजे ते भेटतं. तुम्ही आले तर नक्की आवर्जून बघा, तुम्हाला लागणाऱ्या वस्तू घ्या आणि जर तुम्हाला बार्गेनिंग करता आलं तरच तुम्ही या. कारण की कसं येते महाग एक वस्तूची किंमत 4 पटीने सांगतात, जर तुम्ही ती कमी करता आली तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तर हे झालं आता मनोरंजन. सॉरी मला तुम्हाला शिवी देता की काय? खायचं पान. हा खायचं पान तसं काय त्यात काय घालतो? तंबाखू, हरिपत्ती, लवंग, इलायची, अजून कच्ची सुपारी, पक्की सुपारी, ओली सुपारी, अजून काय घालतो आपण? हा पैसे, शटर लावतो, पैसे घेतो ना, शटर लावतो. तानात काय घालतो? डोल डोल डोल, गुलकंद. हा काय गुलकंद? गुलकंद माझ्या बाबांचं नाव. बाबाचं नाव गुलकंद आहे? बाबांना सांग जेवल्यानंतर रात्री 10 नंतर बाहेर पडू नका, लोक स्वीट समजून का आपण खातील. हो, हे काय नाव आहे? डुलकन. गुलकंद अच्छा, गोड. कुठला ढोल आहे? नाशिक की पुणेरी? डोल. अच्छा बाबा डोल आहे. हिचे बाबा गोड आहे. अच्छा अच्छा, वा वा. सुचेता गुलकंद. आडनाव काय? डबल डेकर. डबल डेकर बदलापुरात. आकाश बघायला आहे बाबा इथं आपल्याला. जाऊ बसता का तिकडं? डबल डेकर. तेच डबल डेकर इकडं कुठं आली? तुम्हाला ना ठरलं तळून दाखवायला लागतं बाबा. कशाला तळून दाखवता? त्यापेक्षा मला सांगा. अरे तळून कसं करून दाखवायला लागणार? डबल डेकर. हा तर मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आगरी महोत्सव हाऊसफुल होता. खूप प्रचंड प्रमाणात इकडे प्रेक्षक आलते मनोरंजन बघण्यासाठी. इकडचं वातावरण पण खूप सुंदर चालतं, कारण की आज होता संगीताचा माहोल आणि ते खूप छान छान गाणी लागलेले. चला आता बघूया इकडचे गाणी. थँक्यू सो मच. आणि याच्या पुढे तुमचे पाय जिनीला लागणार नाहीत याची खात्री घ्यायला जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझी बायको जुली. नाचायचंय काय ऐकायचंय? हा काय म्हणलं? लावणी. लावणी लावणी चालेल? चालेल ना? नाही बरं, लावणी आहे पण वेगळी आहे. चालेल, वेगळीच आहे काहीतरी.
चाल त्यानंतर आपण आलो इकडे आगरी खानावळ म्हणून एक एरिया होता. इकडे खाण्याचे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला डिश भेटतील आगरी समाजातील. आता इकडे सुरुवात केली तर सुरुवातीला इकडे कुल्फी फालुदा वगैरे होता. त्यानंतर चायनीजचे फूड वगैरे होते. इकडे पहिल्यांदा बर्गर किंग, पिझ्झा, डॉमिनोज पिझ्झा असे बरेच शॉप उघडलेले. कारण की कसे आगरी समाज कोणाला दुजाभाव करत नाही. प्रत्येक दुकान प्रत्येक स्टॉलला इथे लावण्याची संधी देतो. आणि इकडचं जे वातावरण होतं ते पण एवढं भारी झालं की बाबा लोकांना आवरी भूक लागली नुसती खातच बसतं ना. बोलायचं तरी काय, ह्यो कपलं का तो कपलं का तो, ज्या असलं एवढी खादर बकरी आहे ना इकडचे लोक अशी खा खातं ना. आजच्या गावांत नाही इकडचं ते शहरातल्या लोकांना आगरी जेवण नाही भेटत ना, म्हणून निशी तुटून भरते. बघा तुम्ही निशी खातं ना, तर काय खाऊ ते जे आलं त्यांच्यामुळे लोकांचं पोट्ट भरतंय. कसं इकडचं वातावरण एकदम खतरनाक. आता इकडचं हे जेवणाचं मंडळ तुम्ही बघितलं
आता ते इकडं पुरं तुम्हाला खेळणी पण दाखवतो, खेळण्यामध्ये काय काय. इकडं घुसलो तर इकडं उड्या मारणार आहे बघा. हे असं इथं उड्या मारता, इथं बारीक पोरांसाठी गाडी आहे. मी इकडं पुढं गेलो तर ते 4 व्हीलर पण आली पोरांसाठी. आता काय बोलायचं, बारीक पोरांचा काय सगळा असतो. इकडे डिस्को डान्स आहे. इकडे हे बघा आकाश पाळणा. बाबा बसू नका, मग एकदा बसलो ना पोटांग गोलायला तर तेव्हापासून बसत नाही. इकडं बारीक पोरांचा बघा असा छोटा विभाग असा उड्या मारतात. इकडं बघतो तर बारीक पोर, इकडं बोटीनं. तुम्हाला जत्रा बोललं म्हणजे सगळं बारीक पोरांचं असं काय ते बारीक पण होतं. जे आयला मी बारीक होतो तेव्हा पण सगळं केला. आता काय मोठं झालो, आता काय मजा नाही. आले तरी पण इकडच्या पब्लिकची गर्दी काय कमी होत नाही. नवीन नवीन प्रेक्षक येतच राहतात, कारण की इकडचा हा आगरी महोत्सव हा बदलापूरमधील सर्वात मोठा महोत्सव आहे. प्रत्येक नागरिक हे नक्कीच बघायला येतं. आणि एवढा मोठा कार्यक्रम ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे म्हणजे बदलापूरचे पोलीस, मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की ते म्हणून इकडचे सगळे कार्यक्रम सुरक्षित पार पडतात. तेही इकडच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. मी तिथं शूट घेतो तेवढंच आपलं फॅन भेटला यूट्यूबचं, तेवढं तर बाई सेल्फी घे. अरे बोलू थांबा सगळ्याला येतो, आधी तुमचा पाहुणचार करू द्या म्हणजे जरा पाहुणचार करू द्या. मला काय बोलू शकतो, कसं वाटलं? एकदम भारी वाटलं भाई. अरे दादा तुम्हाला कसं वाटलं भाई? जाम भारी वाटलं. अरे दादा तुम्हाला कसं वाटलं इकडे? एकदम छान बाबल्या. अशा प्रकारे आपल्या मित्र परिवार आलतो, चांगल्या प्रमाणे एन्जॉय केलं आगरी महोत्सव. त्यानंतर आम्ही गेलो धाब्या. इकडं मागवली लावरी आणि चिकन हंडी मस्त की भाकरी घेऊन मागतो आणि डबा मंडळी. अशा प्रकारे आपला आगरी महोत्सव ब्लॉग येथे संपतोय. खूप एन्जॉय केले, खूप मजा मस्ती केली, खूप धिंगाणा घातला आणि फायनली येताना आम्ही जेवलो वगैरे आणि निवांतपणे घरी पोचलो. पोरं आपापल्या घरी पोचले. आता घरी आलो आणि इथं आपल्या ब्लॉगचा एंड करतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा. तुमच्या दादूसला फेमस व्हायचं आहे आणि अजून 2 दिवस आगरी महोत्सव आहे, तर नक्की आवर्जून जा आणि आगरी कोळी लोकांची संस्कृती एकदा आवर्जून नक्कीच बघा. थँक्यू, बाय बाय.